कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं आजी, काय ग इथे का बसलीस अशी? काय झालं? काही नाही ग, झोप येत नाही। पण तू का जागी आहेस? अगं मी नेहमी सारखं दार लावायला आले तर बघितलं तू इथे बसली आहेस का? आजी अगं तू नको ना काळजी करू, सगळं होईल नीट। आता आपण सगळे एकत्र आहोत की नाही? हा, काहीच सरळ होत नाही ग। हे ना समजा माझ्यामुळे झालंय। मी जर सही केली नसती तरी हे झालंच नसतं का नाही सांग? पण मला वाटलं जग सुधारलाय, पण नाही, तो सुधारण्यातला नाहीच। तुझ्या बापात आणि जगात लय जमीन आसमानाचा फरक आहे ग, जमीन आसमानाचा फरक। आता बघ की नातीचं सासरी येऊन राहायला लागले, म्हातारपणात ते समजा नाही बघवत ग, नाही बघवत आणि सण बी होत नाही। आजी ऐक ना, तू शांत हो बरं। हे बघ शांत हो, झालं ते झालं, जाऊ दे। काका आला, त्याने ते घर घेतलं, सोडून दे आता। घेऊन गेला तू घर, तू नको ना एवढा विचार करून त्रास करून घेऊ। तुला माहितीये का, सीताईंनी तर राहू दिलं नसतंच तुला तिथे, पण हे जर भाऊंना कळलं असतं ना, भाऊ मला ओरडले असते, तिला आधीच का नाही घेऊन आलीस म्हणून। आजी तू अगं आधार आहेस माझा, पप्पांच्या पाठीशी तू नेहमी उभी राहिलीस, नेहमी। तसाच मला तुझा आधार पाहिजे ग, तुला कळतंय का? हा, तुला ना आधीची बाई आजी व्हावं लागेल जर ते घर मिळवायचं आहे तर, पण त्यासाठी झोपावं पण लागेल आता। चला, कळतंय का? नको काळजी करू अगं, चल 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 ये। कैलास, माझ्या शिवाच्या पाठीशी उभा राहा खंबीरपणा, माझ्या शिवाच्या पाठीशी। चल आजी ये। कोण आहे रे? ए कोण रे कोण? हे कोण आहे? ये ना, ये समोर, ये ना समोर ये, बघतो तुम्हाला। तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही? तुम्ही सगळी ते शिवाचीच पिल्ला आहात रे। तुम्ही हाताला लागा, पोलिसांनाच बोलवतो, आत टाकतो तुम्हाला, मग बघतो ती शिवा कशी येते तुम्हाला सोडवायला। ये ना समोर ये टरके। कोण? ये ना, ये ना।
तुम्ही लागा रे हाताला, मग बघतो तुम्हाला. तुमचं काय झालं बाळा? तुझ्या डोळ्यात पाणी? मग माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतंय असं वाटलं ना की सगळं कोसळून पडतं. आता मला नाही कळत मी काय करू. आपलं घर गमावून बसले मी. हे बघ शिवा, सगळं काही चांगलं चाललंय, असं सुखाचं समाधानाचं आयुष्य तुला जगता येईल? म्हणजे संकट त्यांच्यावरतीच येतात जे त्यांच्यावर मात करून पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात. तू अनेक वेळा हे केलंयस आणि तुला आताही तेच करायचंय. किती मोठं संकट येऊ दे, तुला जिद्दीने त्याच्यावर मात करायची. आपण ना नेहमी नकारात्मक बाजूच बघतो. अरे बाळा, आता 2 कुटुंबांची ताकद तुझ्या मागे आहे. ती ताकद घे आणि लढ. आणि मला खात्री आहे तूच जिंकणार आहेस. आणि हा फक्त माझा नाही, दोन्ही कुटुंबांचा विश्वास आहे. आणि बघ, तुझ्या आजीला, आईला आणि दिव्याला तू पुन्हा ते घर मिळवून घेणार आहेस. पप्पा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, तुमची आठवण जपून ठेवलेलं घर मी नक्की परत मिळवणार. अरे वा, हे बरं आहे. मी विसरले होते. या गरिबांना तर राबायची सवयच असते ना. आता ह्यांनी सगळी कामं केली म्हणजे माझे कष्ट वाचले. कीर्तिताई, काही हवं होतं का तुम्हाला? अहो, मी नाश्त्याचंच बघायला आले होते. तुम्ही केलंय सगळं? बरं झालं, तुमची मदत झाली मला. नाही, खरं तर आम्हाला तुमचीच खूप मदत झाली. हो, ते तर आहेच. तुम्ही सांगा ना काय करायचंय, मी करते. मी जे सांगेन ते कराल तुम्ही? हो, का नाही. काय ना, सगळं रोज एकटीवरच पडतं ना. मी आत्ता पण नाश्त्याचंच बघायला आले होते, पण तुम्ही केलाय म्हणून बरं झालं. खरं तर तुम्ही जेव्हा आलात ना सगळे, मला प्रश्नच पडला होता, एवढ्या सगळ्यांचा नाश्ता, जेवण कसं काय करायचं ना. नाही म्हणजे तुम्ही आलात तर आनंद झालाच आहे मला, पण तरीही मी प्लेट्स लावायला घेते. तुम्ही हे सगळं आवरा. हो, आणि जरा पुसून घेतलं तर बरं होईल. हो, करते, साफ करते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.